समजा एखाद्याला सर्वात उंच शिखरावर पोहोचायचं आहे. आता यासाठी ना त्याच्याकडे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे स्वतः अपार मेहनत करून, घाम गाळून, नवीन कौशल्य शिकून एक एक पाऊल वर चढत जाणे. आणि दुसरा अत्यंत सोयीस्कर मार्ग. अगदी बरोबर. दुसरा मार्ग जो खूप सोपा वाटतो तो म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या शिड्या गुपचूप मोडून टाकणे, किंवा म्हणजे ज्या जमिनीवर ते उभे आहेत ती जमीन खचत असल्याचा आभास निर्माण करणे, जेणेकरून ते आपोआप खाली राहतील आणि आपण न चढताही सर्वोच्च स्थानी दिसू. हो, आणि वरवर पाहता हा दुसरा मार्ग कितीही अमानवी वाटला ना, तरी आजकाल तोच यशाचा सर्वात सोपा मार्ग मानला जाऊ लागलाय. खरंय. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच एका मानसिक साथीच्या आजाराचा वेध घेणार आहोत, जो आजच्या समाजात अत्यंत वेगाने फोपावत आहे. नक्कीच. आणि या मानसिकतेचा उलगडा करण्यासाठी ना आज आपल्याकडे एक अत्यंत विचारप्रवर्तक असा संदर्भ आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे एक लेखन आहे, ज्याचं शीर्षक आहे सचोटीचे स्थापत्य आणि बदनामीची विकृती. वा, हे शीर्षकच मुळात खूप लक्षवेधी आहे. म्हणजे सचोटीचे स्थापत्य. हो, कारण सचोटी म्हणजे प्रामाणिकपणा, ज्याचं एक स्थापत्य असतं. म्हणजे त्याला विटेवर वीट रचून बांधावं लागतं, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण दुसरीकडे बदनामी ही एक विकृती आहे. म्हणजे एखाद्या आजारासारखी. एक्झॅक्टली. तो एखाद्या आजारासारखा पसरणारा आणि माणसाला आतून पोखरून काढणारा भाग आहे. राईट. आणि आजच्या या विश्लेषणात आपला उद्देश फक्त एखाद्या व्यक्तीच्या नैतिक अधपतनावर बोट ठेवणं हा नक्कीच नाहीये. आपल्याला ना ह्या समस्येच्या एकदम मुळाशी जायचंय. अगदी बरोबर. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खोटा मोठेपणा मिळवण्यासाठी इतरांना बदनाम करण्याची ही जी प्रवृत्ती वाढतेय ना, त्यामागे मानवी मेंदूचं नेमकं कोणतं मानसशास्त्र काम करतंय. आणि जेव्हा ही विकृती एका व्यक्तीकडून संपूर्ण समाजाचा नियम बनते, तेव्हा तो समाज आतून कसा कोलमडतो हे आपल्याला समजून घ्यायचंय. कारण कसे, कोणताही आजार बरा करण्यासाठी आधी त्याची लक्षणे आणि त्याचं मूळ कारण समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आपण जोवर या बदनामीच्या प्रवृत्तीमागची मूळ मानसिकता उलगडत नाही, तोवर आपण केवळ वरवरची मलमपट्टी करत राहू. हो, अगदी. आणि विद्यानंद यांच्या या लेखनातून आपल्याला या समस्येचं केवळ निदान मिळत नाही, तर मानवी स्वभावाचा एका अतिशय गडद आणि लपलेल्या कोपऱ्यात डोकावण्याची संधी मिळते. तर मग आपण थेट या वास्तवाच्या तळाशी जाऊया. आपण आज अशा एका जगात जगतोय जिथे यशाची व्याख्याच पूर्णपणे बदलून गेलीय. विद्यानंद यांच्या मते ही विकृती एवढ्या मोठ्या प्रमाणावर फोफावण्याचं मुख्य कारण म्हणजे आजचं हे अतिस्पर्धात्मक युग. हो ना. आजकाल यश मिळवण्याची धडपड इतकी तीव्र झाली आहे की योग्य आणि प्रामाणिक मार्गाचा अवलंब करण्यासाठी लागणारा जो संयम असतो ना, तो लोकांकडे उरलेलाच नाहीये. म्हणजे लोकांना सगळं लगेच हवंय. यशाचा हव्यास म्हणू शकतो. जेव्हा स्पर्धेचं स्वरूप इतकं टोकाचं असतं, तेव्हा मी माझ्या कौशल्याने पुढे जाईन या विचाराची जागा मी इतरांना मागे खेचून पुढे जाईन हा विचार घेतो. बरोबर. आणि इथूनच मग शॉर्टकट शोधण्याची प्रवृत्ती जन्माला येते. आता या शॉर्टकटचं स्वरूप अत्यंत विघातक असतं. यात स्वतःचं काम सुधारण्याऐवजी इतरांच्या प्रतिमेला धक्का पोचवणे किंवा त्यांच्याबद्दल समाजात पद्धतशीरपणे खोट्या अफवा पसरवणे, त्यांच्या कामाची किंमत कमी करणे यांचा समावेश होतो. हे ऐकताना ना मला एक वेगळंच चित्र डोळ्यांसमोर येते. म्हणजे हे एखाद्या शर्यतीत धावण्यासारखं नाहीये, कारण तिथे किमान तुम्हाला स्वतः धावावं तरी लागतं. खरंय. हा प्रकार एका अशा वास्तुविशारदासारखा आहे ज्याला स्वतःची साधी झोपडीही बांधता येत नाही, पण तो हातात मोठा घण घेऊन रात्रीच्या अंधारात शेजाऱ्यांच्या सुंदर इमारती पाडण्यात दिन्यता मानतो. क्या बात आहे. खूपच समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. ज्याला बांधता येत नाही तोच मोडण्याची भाषा करतो. हो ना. पण माझा एक प्रश्न असा आहे की अशा प्रकारच्या विध्वंसक शॉर्टकटमुळे खरोखरच कुणाला दीर्घकालीन यश मिळू शकतं का? अजिबात नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर मानवी मानसशास्त्रातील एका अत्यंत रंजक संकल्पनेत दडलंय. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला खाली खेचते किंवा त्याची बदनामी करते ना, तेव्हा त्या व्यक्तीला आपण वरचढ ठरलो आहोत असा एक तात्पुरता भास निर्माण होतो. म्हणजे फक्त एक फिलिंग. हो. विज्ञानाच्या भाषेत याला सापेक्षतेचा भ्रम म्हणता येईल. समजा तुम्ही 5 फूट उंचीवर उभे आहात आणि समोरचा 10 फूट उंचीवर आहे. आता तुम्ही त्याला ओढून 2 फुटांवर आणलं तर अचानक तुम्हाला वाटू लागतं की तुम्ही त्याच्यापेक्षा खूप उंच आहात. पण वस्तुस्थिती काय असते? तुम्ही अजूनही त्या 5 फुटांवरच उभे असता. एक्झॅक्टली. तुमची स्वतःची 1 इंचही प्रगती झालेली नसते. अरे चा. म्हणजे ती खरी उंची नसतेच. तो फक्त आजूबाजूच्या परिस्थितीला खोटं ठरवून निर्माण केलेला एक भ्रम असतो. आणि हा भ्रम अत्यंत धोकादायक असतो बरं का. कारण या भ्रमात राहिल्यामुळे
ती व्यक्ती स्वतःचा विकास करणं पूर्णपणे थांबवते. राईट. तिला वाटत राहतं की आपण यशस्वी आहोत, पण प्रत्यक्षात तिने स्वतःभोवती खोटा पडदा उभा केलेला असतो. जेव्हा दीर्घकाळाचा विचार येतो तेव्हा अशा व्यक्तींचं प्रचंड मोठं नुकसान होतं. कारण सत्याला लपून ठेवण्याची एक कालमर्यादा असते. अगदी बरोबर. समाजात जेव्हा सत्य समोर येतं ना, तेव्हा खोट्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीची स्वतःची प्रतिमा अत्यंत वाईट रीतीने कोसळते. ज्या व्यक्तीला वाटत असतं की ती इतरांना मूर्ख बनवून हुशार ठरतीये, ती प्रत्यक्षात स्वतःचीच विश्वासार्हता कायमची गमावून बसते. म्हणजे दुसऱ्याची रेषा पुसून आपली रेषा मोठी करता येत नाही. हो, आणि तसा प्रयत्न केला तर शेवटी आपलेच हात काळे होतात. हे त्रिकालबाधित सत्य आहे. बापरे, हे खरोखरच डोळे उघडणार आहे. पण मला ना एक गोष्ट अजूनही सतावतीये. म्हणजे जर या प्रक्रियेत शेवटी स्वतःचंच नुकसान होतं, स्वतःचीच विश्वासार्हता पणाला लागते, हे इतकं स्पष्ट आहे, तर मग अत्यंत बुद्धिमान समजले जाणारे लोकही या जाळ्यात का अडकतात? हां, इथेच हा विषय खऱ्या अर्थाने गुंतागुंतीचा होतो. हो ना. म्हणजे जर आपल्याला माहितीये की इमारती पाडण्याने स्वतःचं घर बनत नाही, तरीही लोक घण हातात का घेतात? यामागे नेमकी मानसिकता काय असते? बघा, यामागे मानवी मेंदूची एक अत्यंत गुंतागुंतीची मानसिक बचाव यंत्रणा काम करत असते. विद्यानंद यांच्या लेखनातला सर्वात लक्षवेधी मुद्दा हाच आहे की ही बदनामीची विकृती मुळात एखाद्याच्या ताकदीतून किंवा वर्चस्वातून जन्म घेत नाही, मग तर ती त्याच्या अत्यंत खोलवर रुजलेल्या असुरक्षिततेतून जन्म घेते. ही विकृती म्हणजे आत्मविश्वासाचा पूर्णपणे अभाव आहे. एक मिनिट, असुरक्षितता म्हणजे जे लोक सतत इतरांना नावं ठेवतात, त्यांच्या कामात चुका काढतात, ते आतून प्रचंड घाबरलेले असतात. 100%. ज्या व्यक्तीला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास नसतो ना, तीच व्यक्ती इतरांवर असे हल्ले करते. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूच्या कार्यपद्धतीकडे बघावं लागेल. म्हणजे कसं? बघा, स्वतःची एखादी नवीन गोष्ट निर्माण करणं किंवा स्वतःच्या चुका मान्य करून त्यात सुधारणा करणं, यासाठी प्रचंड बौद्धिक आणि मानसिक ऊर्जेची गरज असते. या प्रक्रियेत स्वतःच्या अपयशाला सामोरे जावं लागतं. जे अहंकाराला खूप वेदना देणार असतं. हो, या उलट दुसऱ्यावर टीका करणं किंवा त्याची बदनामी करणं, यासाठी कसल्याही बौद्धिक क्षमतेची गरज नसते. म्हणजे मेंदूसाठी हा सगळ्यात सोपा आणि कमी कष्टाचा मार्ग आहे. अगदी कसंच. हा सोपा मार्ग म्हणजे अहंकारासाठी जंक फूड सारखा असतो. तात्पुरतं बरं वाटतं, पण आतून पोषण काहीच होत नाही. क्या बात आहे, जंक फूड फॉर इगो. हो, जेव्हा एखाद्याला आतून तीव्रतेनं जाणवत असतं की आपण स्वतःच्या ताकदीवर यश मिळवू शकत नाही, तेव्हा त्याचा अहंकार घाबरतो. या भीतीपोटी तो दुसऱ्याचं यश कलंकित करण्याचा मार्ग निवडतो. म्हणजे ही प्रवृत्ती स्वतःच्या कमतरता झाकण्यासाठी इतरांवर केलेला एक मानसिक हल्ला आहे. जो स्वतः आतून कमकुवत आहे, तोच अशी कृती करू शकतो. बरोबर. खरी उंची ही स्वतःच्या गुणवत्तेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी मिळते, इतरांना बदनामीच्या चिखलात उडवून नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला चिखलात ओढता, तेव्हा तुम्हाला स्वतःलाही त्या चिखलात उतरावंच लागतं. अगदी बरोबर. मला वाटतं हा विचार खूपच क्रांतिकारी आहे, कारण आपण सहसा टीका करणाऱ्याला एक आक्रमक आणि मजबूत व्यक्ती म्हणून बघत असतो, पण वास्तवात तो एक अत्यंत भेकड आणि स्वतःच्या कमतरता लपवणारा माणूस असतो. नक्कीच. आत्तापर्यंत आपण या समस्येकडे एका वैयक्तिक पातळीवर बघत होतो, पण मला या समस्येचा जो व्यापक पैलू आहे ना, त्याची खऱ्या अर्थाने भीती वाटते. जेव्हा ही मानसिकता केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण कार्यालयात किंवा समाजात सर्वमान्य होऊ लागते, तेव्हा नेमकं काय होतं? हा केवळ दोन व्यक्तींमधला वाद उरत नाही ना? अजिबात नाही. हे एका भयानक सामाजिक प्रदूषणासारखं आहे. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर कोणत्याही समाजाचा पाया हा केवळ आर्थिक भांडवलावर उभा नसतो. तो परस्पर विश्वासावर उभा असतो. एक्झॅक्टली. आणि जेव्हा एखाद्या समाजात बदनामी, एकमेकांना खाली खेचणे हीच यशाची साधने बनतात, तेव्हा तो समाज स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारत असतो. म्हणजे आपण अशा एका अवस्थेबद्दल बोलतोय जिथे वैद्यकीय भाषेत सांगायचं तर एखाद्या शरीराला ऑटोइम्यून आजार होतो. अगदी योग्य उदाहरण. ज्यामध्ये शरीराची स्वतःचीच प्रतिकारशक्ती बाहेरील शत्रूंशी लढण्याऐवजी स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला करू लागते. समाजातही तसंच होतं ना. समाज स्वतःच्याच गुणी आणि यशस्वी लोकांवर हल्ले करू लागतो. हे रूपक या परिस्थितीला अतिशय अचूक लागू पडतं. जेव्हा समाजातील ऊर्जा सर्जनशील कामांसाठी वापरली जाण्याऐवजी एकमेकांच्या चुका शोधण्यात खर्च होऊ लागते, तेव्हा तो समाज खऱ्या अर्थाने कुपोषित होतो.
आणि याचा सर्वात मोठा बळी ठरतो तो विश्वास. हो, लोक एकमेकांवर विश्वास ठेवणं पूर्णपणे बंद करतात. जिथे सहकार्याची भावना असायला हवी तिथे राजकारण सुरू होतं. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहू लागतो. समोरचा माणूस माझ्याशी गोड बोलतोय पण पाठीमागे नक्कीच माझी बदनामी करत असेल. ही असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात घर करून राहते. आणि अशा दूषित वातावरणात कोणत्याही प्रकारची प्रगती होणं अशक्य आहे. कारण प्रगतीसाठी तुम्हाला इतरांवर विसंबून राहावं लागतं. जर तुम्ही तुमचा सगळा वेळ स्वतःच्या पाठीचं रक्षण करण्यात घालवत असाल तर तुम्ही पुढे कधी जाणार? बरोबर. आणि विद्यानंद यांच्या लेखनातून हाच मोठा धोका आपल्या निदर्शनास येतो. ही बदनामीची विकृती केवळ ज्याची बदनामी होते त्याचंच नुकसान करत नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेला आतून पोखरून काढते. बापरे. एक वेळ अशी येते की समाजात चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा यांना कमकुवतपणाचं लक्षण मानलं जाऊ लागतं. जो सर्वात जास्त कपटी तोच सर्वात यशस्वी, असा एक उलट नियम रूढ होऊ पाहतो. ही खरोखरच एक अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. पण मला समस्येपाशी थांबायला आवडत नाही. या समस्येचं गांभीर्य आता आपल्याला समजलंय, पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? या विषयावर कोणताही उतारा आहे का? यावर नक्कीच उतारा आहे, पण तो कोणत्याही बाह्य कायद्यात नाही, तो आपल्या स्वतःच्या आतच दडलेला आहे. सूत्रांमध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केलंय की यावरील सर्वात मोठा उपाय म्हणजे आत्मपरीक्षण. आपण स्वतःला एक कठोर प्रश्न विचारला पाहिजे की मी जे काही यश मिळवतोय ते दुसऱ्याच्या अपयशावर किंवा बदनामीवर तर उभं नाहीये ना? माझा मार्ग प्रामाणिकपणाचा आहे की शॉर्टकटचा? आत्मपरीक्षण हे म्हणायला खूप सोपं आहे हो, पण मला तुम्हाला इथे जाणीवपूर्वक एक थेट आणि व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्यक्ष आयुष्यात हे करणं खरंच इतकं सोपं असतं का? समजा माझा एक स्पर्धक आहे जो माझ्यापेक्षा खूप वेगाने पुढे जातोय. अशा वेळी त्याच्या कामातील चुका शोधण्याऐवजी त्याच्या गुणांमधून प्रेरणा घेणे, त्याच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणे, हे सगळं पुस्तकात वाचायला छान वाटतं, पण वास्तवात आपला मानवी अहंकार आपल्याला असं करू देतो का? तुमचा हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि त्याचं प्रामाणिक उत्तर हेच आहे की हे अजिबात सोपं नाही. हो ना. मानवी अहंकार हा नैसर्गिकरित्या खूप प्रबळ असतो. तो आपल्याला नेहमीच सांगत असतो की आपणच सर्वोत्तम आहोत. जेव्हा दुसरा कोणी आपल्यापुढे जातो तेव्हा हाच अहंकार सर्वात आधी दुखावला जातो आणि मग आपण बचावात्मक पवित्रा घेतो. अगदी. पण म्हणूनच विद्यानंद यांच्या लेखनात एका अत्यंत सुंदर संकल्पनेचा उल्लेख आहे, ती म्हणजे मनाची विशालता. मनाची विशालता हा शब्द खूप काही सामावून घेतो. कारण हे मान्य करणं की समोरच्या व्यक्तीकडे माझ्यापेक्षा काही चांगले गुण आहेत, यासाठी मनाचा प्रचंड मोठेपणा लागतो. हे सहज घडत नाही, त्यासाठी स्वतःशी सतत संघर्ष करावा लागतो. राईट. जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपला अहंकार बाजूला ठेवतो आणि दुसऱ्याच्या चांगल्या कामाचं खुल्या मनाने कौतुक करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मोठे होत असतो. मोठेपणा हा इतरांना कमी लेखून मिळत नाही. बरोबर. तो मिळतो तुमच्या विचारांच्या उंचीने, तुमच्या कृतीच्या प्रामाणिकतेने आणि स्वतःच्या कमतरता मान्य करून त्या सुधारण्याच्या धाडसाने. समाजात सकारात्मकता वाढवणं हे आपले सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. हे विचार खरोखरच खूप प्रेरणादायी आहेत. आजच्या या विश्लेषणात आपण मानवी वर्तणुकीच्या एका अत्यंत अंधाऱ्या पण महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला. आपण पाहिलं की यशासाठी बदनामीचा हा जो शॉर्टकट निवडला जातो तो मुळात ताकदीचं लक्षण नसून एका असुरक्षिततेतून जन्म घेतो. हो. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ही विकृती एखाद्या ऑटोइम्यून आजारासारखी संपूर्ण समाजाचा विश्वासाचा पाया कसा नष्ट करते हे आपण समजून घेतलं. खऱ्या प्रगतीसाठी इतरांना खाली खेचण्याची नाही तर स्वतःची वैचारिक उंची वाढवण्याची गरज आहे. आणि हे परिवर्तन एका रात्रीत होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर सजग राहून प्रयत्न करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण एखाद्याबद्दल वाईट बोलण्यापासून स्वतःला रोखतो आणि स्वतःचं काम सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण एका निरोगी समाजाच्या निर्मितीला हातभार लावत असतो. हेच खऱ्या अर्थाने सचोटीचे स्थापत्य आहे. अगदी बरोबर. नक्कीच. या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत चिंतनशील मुद्दा समोर येतो आणि तो विचार करण्यासारखा आहे. जर आजचे आपले यश मोजण्याचे निकष इतके स्पर्धात्मक आणि विषारी असतील की ते दुसऱ्याला मागे खेचणाऱ्यालाच हुशार किंवा स्मार्ट ठरवत असतील, तर आपण नकळतपणे एका अशा जगाची निर्मिती तर करत नाहीये ना, जिथे प्रामाणिकपणाला केवळ एक कमकुवतपणा मानलं जातं. हा विचार नक्कीच अस्वस्थ करणारा आहे, पण याच अस्वस्थतेतून कदाचित एक बदल घडू शकतो. इमारतीचं ते रूपक पुन्हा आठवलं तर
असा समाज निर्माण करणं नक्कीच शक्य आहे, जिथे प्रत्येक जण आपली इमारत उंच करण्यासाठी स्वतःच्या प्रामाणिक श्रमांवर लक्ष केंद्रित करेल, ना की दुसऱ्याची इमारत पाडण्यासाठी हातोडा घेऊन फिरेल. या अशा जगाची सुरुवात आपल्याला स्वतःपासूनच करावी लागेल.